मलकापूर नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प व सांडपाणी प्रकल्प हा आदर्शवत असल्याचं मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानाचे अतिरिक्त संचालक शेखर रौंदाळ यांनी व्यक्त केलं। शेखर रौंदाळ यांच्यासह राज्यातील 34 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांना भेट दिली। यावेळी ते बोलत होते। मलकापूर नगर परिषदेचा घनकचरा व सांडपाणी प्रकल्प हा आदर्शवत असल्याचे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानाचे अतिरिक्त संचालक श्री शेखर रौंदाळ यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्वच्छ भारत मिशन यांच्या वतीने राज्यातील 34 जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व उप अभियंता तसेच जिल्हा स्वच्छता तज्ञ यांच्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या सर्वांनी मलकापूर नगर परिषदेच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा प्रकल्प व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली। यावेळी या सर्वांना मलकापूर नगर परिषदेने केलेल्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प याबाबत मलकापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व मुख्याधिकारी श्री प्रताप कोळी, प्राइम संस्थेचे HD कुलकर्णी यांनी या प्रकल्पांबाबत माहिती दिली। या प्रकल्पांच्या पाहणीनंतर बोलताना शेखर रौंदाळ म्हणाले की मलकापूर नगर परिषदेने केलेले काम हे उल्लेखनीय असून यापासून प्रेरणा घेऊन हे काम 34 जिल्ह्यात पोहोचण्यास या अभ्यास दौऱ्यामुळे मदत होणार आहे। नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आणि आपलं शहर कसं स्वच्छ राहील किंवा शहरातलं जे काही व्यवस्थापन आहे ते नीट राहील, सांडपाणी, घनकचरा आणि मैला व्यवस्थापन याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे। राज्यामध्ये तसं मलकापूरची ओळख ही 24/7 म्हणूनच आहे। त्याच्यानंतर आपण हे सगळं केलं। मला वाटत नाही देशात कुठं 14 वर्ष झालं पाणी योजना मीटरनं अजून सुरू आहे। प्रशासनामध्ये मी जे काम केलं 2001 पासून आमचे आता कोळी साहेब शिवाय त्याच्या आधी ते सुरत सगळी प्रशासनाचा रोल फार महत्वाचा आहे। नुसतं लोकप्रतिनिधी म्हणून काय होणार का, प्रशासन त्यामध्ये आपल्या बरोबर पाहिजे, लोकांना बरोबर घेतलं पाहिजे आणि होऊ शकतं। म्हणजे मलकापूरची सक्सेस स्टोरी म्हणजे काय की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग एखादा विषय जर हाताळला तर यातनं मार्ग निघू शकतो। आणि आज सगळ्या मोठ्या गावांची, शहरांची म्हणण्यापेक्षा जी ग्रामपंचायतीच्या अंडर आहे घनकचरा व्यवस्थापन सगळ्यात मोठा विषय आहे। त्यामुळे आपण मलकापूरला आला, पाहणी केली, काय तुमच्या शंका सगळ्यांनी विचारल्या। आम्ही आमच्या परीनं आमचे मुख्य अधिकारी कोळी साहेब, मी, तुमचे अधिकारी आणि आमचे प्रायमोचे अधिकारी या पुण्याहून खास आलेत, त्यांनी तुमचं सांगण्याचा प्रयत्न केला। आणखी काय जर तुम्हाला असेल निश्चितपणे विचारावं। आपण काहीतरी विजन घेऊन आलेला आहात। निश्चित आपल्या हातून प्रत्येक गावचा घनकचरा पेवन व्यवस्थापन हा प्रोजेक्ट पार पडण्याकरता मी परमेश्वराला प्रार्थना करतो की ते घडावं आणि आणखी मलकापूर निर्माण व्हावी अशी या ठिकाणी या सर्वांना शुभेच्छा देतो। केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आदेशाने आणि अत्यंत प्राधान्याचा जो काही सध्या विषय सुरू आहे तो आहे स्वच्छ भारत मिशन। आणि हा जो स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, मैला गाळ व्यवस्थापन असेल, प्लास्टिक व्यवस्थापन असेल, हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत। परंतु ग्रामीण भागामध्ये आहेत तेवढ्या पुरेशा व्यवस्था अद्याप झालेल्या नाहीत आणि त्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट पद्धतीच्या सुविधा निर्माण व्हाव्यात त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी अधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मलकापूरमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि त्या पाहण्यासाठी आम्ही राज्याच्या वतीने किंवा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी आम्ही आलो आहोत। आणि याच ठिकाणी आल्यानंतर आम्ही मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली, त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली। अत्यंत उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ते चालू अवस्थेमध्ये आहेत आणि रोजच्या रोज जे काही घनकचरा असेल किंवा इतर जो कचरा आहे तो गोळा होतो आहे, त्याच्यावर प्रक्रिया होते आहे आणि शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट पण लावली जाते आहे। त्याचबरोबर जो काही कचरा किंवा जे काही खत तयार होत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पुरवलं जात आहे माफक दरामध्ये। अत्यंत उत्कृष्ट नियोजन मलकापूर नगरपालिकेने केलेलं आहे। त्यामध्ये नक्कीच याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग 100% असणार आहे, त्याचबरोबर प्रशासनाचाही सहभाग असेल, त्याचबरोबर लोकांचा सहभाग, या तीनही गोष्टींचा समन्वय या नगरपालिकेने घडवून आणलेला आहे। त्यामुळे एक चांगलं नियोजन घनकचऱ्याचं आणि इतर कचऱ्याचं जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट नियोजन या नगरपालिकेने केलं आहे। तर हे बघून आम्हालाही समाधान मिळालं आणि त्याचबरोबर आम्हाला इथून एक प्रेरणा मिळाली आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये असे प्रकल्प व्हावेत यासाठी आमच्या स्तरावरून निश्चितच त्याचे प्रयत्न केले जातील। धन्यवाद। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।